स्वरूपाय नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. ओम श्री परमात्मने नमः. गामावेश्य च भूतानि धारयाम्य मोजसा पुष्णामि चौषधी सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः. नमस्कार. श्री गीता योग व्हर्जन 2013 शोध ब्रह्मविद्येचा अध्याय 15वा आणि या ठिकाणी आपण 13वा श्लोक सुरू करतो. काय श्लोक आहे? गामाविश्यच भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधी सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः. फार अप्रतिम असा श्लोक आणि एक अशी गमती म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. आज आहे गंगापूजनाचा दिवस आणि हा गंगापूजन जे आहे ही गंगा गंगोत्रीच्या वरती जे गोमुख आहे तिथे उगम पावते आणि गोमुखातून निघालेली गंगा खूप आडवाटेनी अवघड वाटेनी पाण्याला खाली यायला त्यातल्या त्यात सोपं असतं, पण आपल्याला गोमुखाला जायला अवघड. तर खाली येऊन ज्या ठिकाणी गंगोत्री म्हणून आपण मंदिर आहे स्नान करतो आणि त्या ठिकाणी आली की तिथून मग तिचा प्रवास सुरू होतो. खूप 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 येऊन लांब लांब फिरत फिरत ऋषिकेश हरिद्वार आपल्याला माहिती असतात. मग पुढे जाऊन ती गंगा बंगालच्या उपसागरामध्ये अनेक मुखांनी समुद्राला मिळते. गंगा नदी नसती तर काय झालं असतं? काही झालंच नसतं. कारण ते जे पुत्र होते सगर राजाचे ते सर्व मृतवत सगळे मेलेलेच होते. त्यांना जिवंत केलं नसतं तर पुढे हे सगळं कुठून विस्तार झाला असता. आज आपण इथे नसतोच. थोडक्यात काय की आपल्या अस्तित्वाची जबाबदारी सर्व गंगेवरती आहे. गंगेचं खोरं सुपीक अत्यंत आणि अशी ही गंगा पतित पावनी ही बाहेरच्या विश्वातली गंगा आणि त्या गंगेचं पाणी जसं अत्यंत पवित्र आणि शुद्धी करणारं. अर्थात माणसं दुष्ट असतात, कलियुगाचा प्रभाव असतो. हलके 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 गंगा प्रदूषित करून टाकली. गंगेमध्ये काय नको 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 ते आणून टाकतात. लोक श्रद्धेने म्हणतात की वडिलांची अस्थी ज्या आहेत त्या गंगेत विसर्जन करायची त्यांची इच्छा होती. मला काही जाता येणार नाही. का रे बाबा तुला नाही जाता येणार? नाही, यावर्षी आम्ही ट्रिप ठरवली आहे युरोपची कुटुंबाला घेऊन. युरोपला अख्ख्या कुटुंबाला घेऊन जायला परवडतं आणि वडील गेल्यानंतर आत्ता तरी ट्रिप करणार तुम्ही आणि त्यांच्या अस्थी मात्र गंगेत न्यायला वेळ नाही. मग तुम्ही काय करता? नाही हो, छान एजन्सी आहे त्या विसर्जन करतात आपल्यातर्फे. म्हटलं मी एकदा उभा होतो त्या पुलावरती हरिद्वारला. एक मनुष्य मोठं पोतं सायकलवर घेऊन आला आणि वर उभा राहूनच त्याने ते पोतं तोंड सोडून खाली थडा 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 पडलं. म्हटलं काय होतं आहे? जवळ जरा पाहिलं जाऊन वेडी वाकडी सगळी हाडं जळलेली अर्धी काही अख्खी पडत होती. त्याला म्हटलं काय? तर म्हणे हम लोग कॉन्ट्रैक्ट लेते हैं, लोगों को अस्थि विसर्जन करना होता है ना गंगा में, तो गंगा के जगह जगह से हमारी कंपनी लाती है और हम यहाँ विसर्जन करते. तर म्हटलं असं पुलावरनं वडिलांना फेकलेलं बरं वाटेल का त्यांना? सांगायचा हेतू काय की अस्थी टाकल्या त्याचं प्रदूषण फार होऊ शकणार नाही. त्या जोरात वाहत जातात, पाण्याचा वेग एवढा, खाली दगड धोंडे सगळं ग्राइंड करून त्या अस्थींचा होतं का नव्हतं करून टाकतात. आणि हाच हेतू असतो भारतीयांचा हेतू की माझ्या भौतिक देहापैकी एक कणी कुठे राहू नये की जिथे माझा जीव अडकेल. माझा जीव नको अडकायला भौतिकात, मला मुक्ती पाहिजे. पण नाना तऱ्हेच्या इंडस्ट्रीज स्वतःची सगळी जी काही घाण आहे ती सोडतात. लोक मग काय सगळंच वाटेल ते गंगेमध्ये येतं आहे आणि अशी गंगा प्रदूषित झाली तर काय उपयोग होईल? मग तिचं पावित्र्य राहील का? पण तरी हरिद्वारपर्यंत तरी गंगा बरी असते. ऋषिकेशला तर निश्चितच छान आहे. आता ही जी गंगा आहे ती पुढे जाताना प्रदूषित झाली तर जबाबदारी गंगेची आहे का आपली? आपलीच जबाबदारी आहे. त्यामुळे आपण प्रदूषण गंगेचं थांबवणं आवश्यक आहे.
सरकार तरी किती करणार, त्यांना इतर कामं आहेत. आपणच जबाबदारी घेऊन गंगेचं प्रदूषणच थांबायला पाहिजे. एकदा प्रदूषण झाल्यावर आतला कचरा वेचायचा हा उद्योग महागात पडतो. ही जी बाहेरची पतितपावनी गंगा, काय त्या गंगेच्या पाण्यात एकतर श्रद्धा अशी भरलेली असावी, ती श्रद्धा पाण्यात वाहते गंगेच्या. तिथे गेल्यानंतर गंगेच्या काठावर नतमस्तक झाला नाही तर मग तो मनुष्य कसला. आणि वर सबंध हिमालयातून येणारी गंगा, या बाजूने येणारी मंदाकिनी, अलकनंदा, भागीरथी, अशा सगळ्या येत 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 त्यांची गंगा होऊन ती गंगा म्हणून पुढे वाहते. प्रत्येक ठिकाणी मनुष्य नतमस्तक होतो. स्नान करावंसं वाटतंच, पाणी बर्फासारखं थंड, तरीसुद्धा गंगेच्या पाण्याने एकदा आंघोळ करायची. अर्थात गंगेच्या पाण्यात अनेक वनस्पतींचे गुणधर्म आलेले, अनेक धातूंचे गुणधर्म आलेले, आणि एवढ्या उंचावरून ती येणारी गंगा ही पतितपावनी नसली तरच नवं. आणि त्याच गंगेचा जो पिंडब्रह्मातला, ही झाली बाहेरच्या विश्वातली गंगा, आणि आपल्या पिंडब्रह्म म्हणजे शरीरामध्ये असणारी जी गंगा आहे ती आपल्या या पांढऱ्या शुभ्र अशा मेंदूत असलेल्या कॉर्टेक्स ज्याला म्हणतात, आतमध्ये वळकुट्या 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 असलेला असा हा जो काही पांढरा भाग आहे मेंदूचा, त्यातून संबंध ती तयार होऊन एका ठिकाणी जमते आणि तिथून खाली पृथ्वीकडे ती गंगा वाहते. आणि त्या गंगेला शरीरात असतानाच सोमरस म्हणतात. तर सोम जो आहे तो सोमवल्ली असते, सोमरस असतो. आणि त्या सोमाचं या ठिकाणी शब्द ऐकला आणि आजचं गंगापूजनाचा दिवस म्हटलं कसं काय जुळलं बरोबर. श्रीकृष्ण परमात्म्याने आज आम्हाला गंगा महात्म्यासाठी बरोबर एक संधी दिली की ही जी गंगा आहे ती बाहेरची गंगा, आणि जर माणसाने स्वतः जर शरीरामध्ये हा जो वरून येणारा गंगा प्रवाह आहे तो नीट वाहू दिला आणि त्याचा योग्य उपयोग केला तर सर्व देवता असलेल्या आपल्या मेंदूतील त्यांचे येणारे आशीर्वाद आपल्या सर्व शरीराला, इंद्रियाला मिळून आपण पापरहित हो. म्हणजेच काय की इंद्रियांना चुकीच्या गोष्टींकडे धाव घ्यावी लागणार नाही. वासना जी आहे ती वासना वाटेल त्या घाणेरड्या दुसऱ्यावर अत्याचार होईल अशा तऱ्हेची कुठली इच्छाच नको. आणि शरीरामध्ये चालणारं जे संपूर्ण चलनवलन आहे, म्हणजे मेंदूकडे जाणारे संदेश आणि मेंदूने दिलेले संदेश, या इतके व्यवस्थित ते संतुलनात काम करतील की इंद्रिय कुठेतरी वाहत गेली, इंद्रिय बहकली असं होणार नाही आणि इंद्रिय विजय सोपा होईल. त्यामुळे मनुष्य पवित्र होतो. जेवढी डोळ्यामधली वासना कमी झाली तेवढं डोळ्यामध्ये कारुण्य येतं, तेवढं हृदयामध्ये जेवढी लोभ वृत्ती आणि कमी होईल तेवढी त्यामध्ये प्रेमवृत्ती निर्माण होते. आपला संपूर्ण जो वीर्यरस आहे त्याच्यामध्ये संरक्षण वृत्ती वाढावी आणि दुसऱ्याचं हरण करण्याची, दुसऱ्यावर बलात्कार अत्याचार करण्याची वृत्ती कमी व्हावी. म्हणजेच पाप कमी होऊन पुण्य वाढतं. अशी ही पापनाशिनी गंगा. एका विशिष्ट वेळेला काहीतरी पृथ्वीवर वेगळं वातावरण तयार होतं, काहीतरी पृथ्वीवरती वेगळे शक्तीचे तरंग असतात किंवा असावेत, आणि त्या तरंगांच्या माध्यमातून त्यावेळेला जो मनुष्य व्यवस्थित उपासना करतो त्याला त्या गंगा स्नानाचा लाभ मिळतो. आता एक गोष्ट आहे की अशा तऱ्हेची कुठलीही बरोबर समजूत न धरता, ती श्रद्धा न ठेवता, नुसतं जाऊन बाह्य विश्वातली गंगा आहे तिथे कुठेतरी एक डुबकी मारली कुंभमेळ्याच्या वेळेला तर सगळ्यांना सारखा फायदा मिळत नाही. कारण जे साधू संत, जे मुनी, जे मोठमोठे साधू आहेत, सिद्ध पुरुष आहेत, तेही गंगेवरती येत असतील, पण त्यांची धारणा वेगळी, त्यांची श्रद्धा वेगळी, त्यांची समज वेगळी. त्यांनी केलेल्या सत्कर्मामुळे, त्यांनी केलेल्या पुण्यकर्मामुळे त्यांच्या पिंडब्रह्मातली गंगा जी आहे ती शुद्ध झालेली, आणि अशा गंगेचं त्यांना त्या दिवशी विशेष लाभ होऊन अमृतपान होतं. आणि अमृतपान हे जीवाला करायचं, शरीराला नव्हे. कोणाचंच शरीर कायम टिकत नाही. अनेक राक्षसांनी, अनेक लोकांनी प्रयत्न केले की मला हा वर द्या की मला मरण येऊ नये, मला तसा वर द्या की मला मरण येऊ नये, पण काहीतरी राहून जातं आणि शेवटी शरीर नष्ट होतं. तेव्हा या ठिकाणी
अशा तऱ्हेचे जे साधू संत आहेत ते गंगेमध्ये स्नान करतात. मग तो कुंभमेळ्याचा योग असो किंवा आणि कुठला असाच एखादा मोठा महत्त्वाचा योग असो. योग याचा अर्थ काय की अमुक अमुक ठिकाणी सर्व ग्रह नक्षत्र तारे असतील आणि वर्षानुवर्ष जोपासलेली जी मानसिकता आहे की हा पवित्र दिवस आहे, त्या दिवशी ती शक्ती असणारच. एक तर एवढ्या सर्व भारतवर्षाच्या लोकांची श्रद्धा त्या दिवसासाठी असलेली त्या दिवसाची शक्ती वाढवते. तसंच त्या दिवशी जसे सर्व ग्रह नक्षत्र तारे एकमेकाच्या जवळ किंवा दूर येतात, ते एकमेकाच्या अंशात येतात, त्यावेळेला त्यांचं एक वेगळं आकर्षण पृथ्वीवर मिळतं, त्याचा एक लाभ असतो. परंतु जो मनुष्य सोम जो आहे तो रस आते ती गंगा आते, त्या सोमपान आणि सोमामध्ये संपूर्ण शरीराने स्नान करावं, सर्व इंद्रियांवर त्या सोमाचा ताबा मिळावा, हे जे काय आहे तो ते मनुष्य करत नाही आणि सर्व पापं करून झाली वेडवाकडं वागायचं आणि एकदा केव्हा तरी जाऊन मेळ्यामध्ये किंवा गंगेवर स्नान करायचं. हा शुभ दिवस आहे म्हणून यांनी काही काम होणार नाही. शेवटी बाह्य सर्व ज्या काही उपचार पद्धती आहेत, ही गंगा स्नानाचं जे महत्त्व आहे ते धरून शेवटी आतल्या गंगेने आपल्याला स्नान घातलं तरच काहीतरी काम होणार आहे. नुसतं बाहेरच्या गंगेने होणार नाही. बाहेरची गंगा मग काय करते, नुसतं मळ काढते का? नाही, ती संसार मलनाशिनी. म्हणजे काय की संसारात राहिल्यामुळे ज्या काही वागाव्या लागतात, चुकीच्या गोष्टी हातनं घडतात किंवा आपण चुकीचं वागतो, काम क्रोध लोभ मोहादी जे आपल्यावरती आरूढ झाल्यामुळे आपल्या अंगामध्ये जे विषद्रव्य साठतं ते सर्व काढून तुम्हाला आतल्या गंगेचं स्नान करण्यासाठी प्रवृत्ती मिळते. हे बाह्य गंगेत स्नानाचं पुण्य. हरिद्वारला गेलं, ऋषिकेशला स्नान करायचं, गंगापूजन करून त्या ठिकाणी अशी गंगेची उपासना करायची की हे गंगे देवी सुरेश्वरी भगवती गंगे त्रिभुवन तारिणी तरल तरंगे शंकर मौली विहारिणी विमले मम मती रास्ताम तव पद कमले. तेव्हा तू अशी आहेस शिवपावनी, शिवजटेतून आलेली, आणि ती जी गंगा आहे तिने मला मुक्तीचा मार्ग द्यावा, तिने मला स्वतंत्र करावं आणि त्यासाठी मी उपासनाही करतो. आश्चर्य वाटेल, सर्वात त्यासाठी जर मंत्र असेल तर गंगा नावच. गंगा गंगेत यो ब्रुयात, गंगा गंगा असं म्हणणारा मनुष्य संपूर्ण पातकातून सुटतो. म्हणजे काय होतं तर गंगा 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 नाही तर असं म्हटल्यानंतर पडजीप जी आहे ती आतली इथे बंद करते आपला मेंदूकडे जाणारा मार्ग, आणि वरती जी सोमरस आहे, जो सोम आणि गंगा जी वरची आहे त्यामध्ये एक प्रकारचे तरंग उत्पन्न करते, तिथे एक प्रकारचा दाब उत्पन्न करते आणि त्यामुळे नंतर ती गंगा विशिष्ट प्रवाहाने वाहते आणि मनुष्याला या पापातून आणि या सगळ्या जंजाळातून मुक्त करते. म्हणून या सोमरसावरून आठवण झाली. भगवंत काय म्हणतात ते पुढच्या वेळेला पाहू.